नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। आज बघा 6 नोव्हेंबर आणि आज आमच्या चर्चचा वाढदिवस आहे। तर आज संध्याकाळी आम्हाला जेवण आहे म्हणून मग काल मुलाने ना बन आणले। मोठा बन आहे आणि दोन आहे। आता आयडिया काहीतरी करायला पाहिजे, कारण हे बन संपणार कशी, कारण आम्ही तिघ जणच आहोत। तर म्हटलं चला पावभाजी करूया। मी सकाळी ना गवार पण निवडले, पण आता हे बन सांडल्यामुळे मला हे पावभाजी करायची आज। खूप छान आहेत आणि मऊ आहे, तर मी असेच ठेवले तर उद्या हे शिळे होणार, म्हणून मी पावभाजी करणार आहे। पावभाजी साठी मी ह्या भाज्या चिरून घेतलेले, फ्लावर, गाजर आणि शिमला मिरच, एक बटाटा पण घेतलेला आहे आणि हे मटर आहे फ्रोझन, मी स्टोर केलेले होते, तर हे मटर पण मी घालणार आहे। बन्सची आयडिया कशी वाटली तुम्हाला? आणि आपल्या बायकांना, स्त्रियांना ना कोणतीही गोष्ट अशी वाया गेलेली आवडत नाही। सर्व गोष्टींचा वापर कसा करावा हे आपल्याला देवाने ज्ञान दिलेलं आहे। तर कशी वाटली ही आयडिया तुम्ही नक्की मला सांगा। सर्व भाज्या आहे ना मी आता पाण्याने धुणार आहे। आणखी एक वाटी वाटाणा आहे, आणखी फ्लावर, वाटाणा, गाजर, शिमला मिरची, बटाटा, ह्या तर मेन भाज्या पावभाजीसाठी लागतात। त्यामुळे पावभाजी इतकी टेस्टी होते ना। त्याच्यामध्ये बीटरूट पण घालतात, पण माझ्याकडे नाही आहे सध्या, म्हणून मी त्या भाज्या होत्या म्हणून मी पावभाजीचा बेस केला आहे। या भाज्या मी धुवून घेतल्या आणि हळद मीठ लावून अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि 3-5 शिट्ट्या दिल्या आहेत मी। चांगलं डाळ शिजवून ते मॅश केलेलं आहे। फोडणीसाठी चिरून आणि टमाटे सुद्धा मी 2 घेतलेले, टमाटे, कांदा थोडं जास्त घालायचं आणि आलं लसूण पेस्ट पण घालायचं। माझ्याकडे आलं पण थोडंच होतं, म्हणून मी थोडीशी रेडीमेड पण पेस्ट घातलेली। आलं लसूण चांगलं बारीक चेचून घेतले मी खलबत्त्यामध्ये आणि पेस्ट पण थोडी घालणार आहे। आणि कारण ना आलं लसूण पेस्ट पण पावभाजीला छान लागते। कांदा, टमाटा आणि आलं लसूण पेस्ट ह्याचंच फोडणी असते। ते चांगलं मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे चांगलं भाजून मॅश करून घ्यायचं। आणि हे पावडर मसाले घातलेले, लाल तिखट, हळद, गरम मसाला घेतलेले आहे, चांगलं मॅश करून घेतलेले आहे। तर मॅश चांगलं घेरे पडले तर मी आणि आपली कांदा टमाटरची पेस्ट पण असं चांगलं मॅश करून पेस्ट आता तुम्ही अशा पद्धतीने करून मी पहिला कुकरमध्ये कुकरला शिजवते, पण डब्यामध्ये शिजवते। आता मी छोट्या कुकरमध्ये आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। 1-1.5 चमचा पावभाजी मसाला घालायचा। बघा किती छान झाले, आणि वाटाणा जेवढा जास्त असेल ना तेवढं पावभाजीला टेस्ट खूप चांगली येते।
जसं अशा प्रकारे भाजी केली तर भरपूर खातात. पावभाजी केली की आपल्या सर्व भाज्या पोटामध्ये जातात आणि पौष्टिक पण होते पावभाजी. तर खूप छान झाली बघा पावभाजी. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली, आयडिया कशी वाटली बनची, पाव बनची? तर म्हटले 2 मोठे बन संपणार कशी म्हणून मी आयडिया केली. तरी पण हे बन ना 1-1.5च संपलेला आहे, 1 आणि थोडा संपलेला आहे. बाकीचा आता कशाने तरी खाऊन टाकायचं, चहा किंवा काहीतरी भाजून वगैरे त्याच्यावर स्प्रेड करून खाता येईल. कारण इतका मोठा आहे ना तो, पाव भागामध्येच पोट भरेल इतका मोठा आहे. खूप टेस्टी होता आणि बटर लावून मी परत तव्यामध्ये शेकलेला आहे. मग पावभाजी बरोबर आम्ही वापरलेला आहे. तर कांदा, लिंबू, कोथिंबीर घालून आम्ही खाल्लेलं आहे. कशी वाटली रेसिपीला?